श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. लवकरच हरितालिका येत आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते आणि या दिवशी मुली आणि सुवासिक तेल लावून स्नान करतात. या दिवशी व्रत करतात आणि दिवसभर पूजा वगैरे करतात. आता ही हरितालिकेची पूजा नक्की कशी करायची, त्याचबरोबर हरितालिका पूजा म्हटलं की याच्यासाठी बरेचसे नियमसुद्धा असतात. तर नक्की कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आणि पूजा कशी करायची, संपूर्ण पूजाविधी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. बघा, गणेश चतुर्थीचा आदला दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरतालिकेचा दिवस. यंदा हरतालिका जी आहे ती 6 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आहे. कारण गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर म्हणजे शनिवारच्या दिवशी आहे. या दिवशी मुली आणि सुवासिनी महिला सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवरती एका जागी चौरंग ठेवायचा असतो आणि त्या चौरंगाखाली आपल्याला रांगोळी काढायची आहे. आजूबाजूला सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि केळीचे खांब भेटले तर चारही बाजूंना केळीच्या खांबांनी आपल्याला तो चौरंग जो आहे तो सुशोभित करायचा आहे. तुम्हाला जर केळीचे खांब भेटले नाही तर हरकत नाही, तुम्ही तशाही पद्धतीने म्हणजे केळीचे खांब नसतील तर अगदी तसाच पाट मांडून सुद्धा पूजा मांडू शकता. आता मग काय करायचं आहे, चारही बाजूंना सुशोभित चौरंगावरती केळीचे खांब मांडले की त्याच्यानंतर आपल्याला चौरंगावर वाळू आणायची आहे. ही वाळू जी आहे ती शुद्ध आणि स्वच्छ असावी. तिच्यामध्ये मोठे खडे नसावेत. एकदम बारीक जी वाळू मिळते म्हणजे जिथे बांधकाम वगैरे चालू असतं तर तिथे ती सहजरित्या मिळून जाते. घरी घेऊन या आणि ती जी वाळू असेल तर तिच्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडा, कारण ती शुद्ध व्हायला हवी. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तो जो पाट आहे तर पाटावरती एखादा कपडा अंतरा आणि त्याच्यावरती आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर 2 ठिकाणी म्हणजे 2 मुठीभर जी आहे ती वाळू ठेवायची आहे. शिवलिंग बनवून घ्याल जसं आपल्याला माहीत आहे आपण दरवर्षी बनवतो त्याच पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने आपल्याला वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे. आणि पार्वती आणि सखी या दोन्हींना सुद्धा तिथे आपल्याला जागा द्यायची आहे शिवलिंगाच्या बाजूलाच. तर यांची फक्त मुठभर वाळू जी आहे पार्वती आणि सखी यांच्या स्वरूपामध्ये तुम्ही ठेवायची आहे. जर तुम्हाला पार्वती आणि सखीची मूर्ती मिळत असेल, सध्या बाजारामध्ये मिळतात पण घेऊन येऊन त्याच्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि काही उपयोग होत नाही, मग त्या ठेवायच्या कुठे किंवा बरेच प्रश्न आपल्याला असतात. मग काय करायचं त्याच्यापेक्षा आपण वाळूनेच बनवलेल्या बऱ्या असे सुद्धा बरेच जण असतात विचार करणारे. मग तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करू शकता. मूर्ती आणणार असलात तर मूर्ती घेऊन या, मूर्ती नसेल तर वाळूने 2 ठिकाणी फक्त एक मूठ जे आहे ते आपल्याला वाळू ठेवायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, उजव्या बाजूला तांदळाचा थोडासा ढीग मांडायचा आहे. त्याच्यावरती सुपारीवरती गणपती बाप्पा म्हणून त्यांची सुपारी मांडू शकता किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांची प्रत्यक्ष जी मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये ती मांडली तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे, समोर 5 विडे घ्यायचे आहे. आता 5 विडे घ्या म्हणजे कसे, 2 नागवेलीची पानं घ्यायची, 2 अशी 10 नागवेलीची पानं घ्यायची आहेत आपल्याला. आणि जे विड्याचं सामान असतं सुपारी, खारीक, बदाम, नाणे आणि फळ, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व एकावरती आपल्याला ठेवायच्या आहे, प्रत्येकावरती एक. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्वतःला सर्वप्रथम हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवासमोर विडे ठेवायचे आहे. अक्षदा हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना सुद्धा नमस्कार करून पूजेला प्रारंभ करायचा आहे. पूजा करण्यापूर्वी आपण दिवा लावून घ्यायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, दिव्याची पूजा करायची आहे. नंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर महादेवांची आणि मग त्याच्यानंतर सखी आणि पार्वतीची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. पूजा म्हणजे कशी करायची, आता शिवलिंगावरती हळद कुंकू अर्पण करायचं नाही. शिवलिंगावरती भस्म असेल तर भस्म किंवा चंदन अर्पण करा. पार्वती आणि सखी यांना हळद कुंकू अर्पण करा. गणपती बाप्पांना सुद्धा तुम्ही चंदन लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय साहित्य लागतं ते सर्वात महत्त्वाचं, तर आपल्याला बऱ्याच पत्री ज्या आहेत त्या लागत असतात. तर आता ते आपण पुढे बघणारच आहोत.
तर पत्री कोणत्या कोणत्या लागतील तर ते अगोदर बघूया. तर आपल्याला याच्यासाठी आपल्याला बाजारमध्ये गेलं की सहजरित्या या गोष्टी सर्व उपलब्ध होतात. तेव्हा जेव्हा वेळ असते किंवा जेव्हा दिवस असतो तर त्या दिवशी आपल्याला लागणार आहे सर्वात महत्त्वाचं बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोक. हे जी झाडं आहेत यांची आपल्याला फळं नाही तर यांची आपल्याला पानं व्हावी लागतात आणि ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. आता याच्यापैकी कोणते पानं उपलब्ध झाले नाही तर मग काय करायचं, तर तुम्हाला बेल उपलब्ध झाला तर बेल, आघाडा उपलब्ध झाला तर आघाडा, अशा पद्धतीने तुम्ही जे पानं उपलब्ध होतील तर तेच पानं आपल्याला अर्पण करायचे आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, ही पूजा जी आहे ती करताना बरेच जण कलशसुद्धा भरतात. तुम्हाला जर कलश भरायचा असेल तर तुम्ही कलश भरून घेऊ शकता, कलश भरून तिथे ठेवू शकता. त्याच्यानंतर समई लावायची आहे. आता पूजेची पद्धत जी आहे अगदी साध्या पद्धतीने करायचं म्हटलं तरीसुद्धा होतं, खूप डेकोरेशन करून करायचं म्हटलं तरीसुद्धा होतं. तर काय करा माहिती का, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही खूप डेकोरेशन करा किंवा नका करू, पण तुम्ही तुपाचा एक दिवा, तेलाचा एक दिवा, या 2 गोष्टी करा. तुपाचा एक दिवा, तेलाचा एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर विड्याची पाने आपण जी अगोदर म्हटलं त्या पद्धतीने ठेवलेली असतील. 5 विड्याची पानं ठेवायची आहे, म्हणजे 10 विड्याची पानं 1 2 सोबत 1 असं, म्हणजे 5 ठिकाणी ठेवायचे आहे. त्याच्यावरती बदाम, खारीक आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्यामध्ये काय दाखवायचं, तर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर पंचामृत बनवू शकता आणि भगवान शिवशंकरांना तुम्ही पंचामृताचा नैवेद्य दाखवा किंवा मग खडीसाखर दाखवली तरीसुद्धा चालेल. आणि जे सौभाग्य द्रव्य असतात तर त्याच्यापैकी म्हणजे तुम्ही काय काय घेऊ शकता, ज्या सौभाग्याच्या गोष्टी आहेत तर त्या सखी आणि पार्वतीला आपल्याला अर्पण करायचे आहेत. जो आपण म्हणतो ना की महिलांचे जे सौभाग्याचे अलंकार, तर ते अलंकार त्याच्यापैकी जे तुम्हाला अवेलेबल होतील, ओटीचं साहित्य जसं असतं त्याच पद्धतीने तुम्हाला जे अवेलेबल होईल तर ते आपल्याला सखी आणि पार्वतीला अर्पण करायचं आहे. आता तुम्ही बांगड्या घेऊ शकता, नेलपेंट घेऊ शकता, मेहंदीचा कोण वगैरे अशा गोष्टी घेऊ शकता. त्या दिवशी तुम्ही सखी पार्वतीला अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी स्वतःला वापरायला घेतल्या तरीसुद्धा हरकत नाही. त्याच्यानंतर आपण ज्या कोणत्या पत्री आणलेल्या आहेत तर त्या आपल्याला याच्यावरती अर्पण करायच्या आहे. शिवलिंग जे बनवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला अशा पद्धतीने ही मनोभावे पूजा करायची आहे. मनोभावे प्रार्थना आपल्याला करायची आहे. कुमारिका ज्या असतात त्यांनी इच्छित वर मिळण्यासाठी आणि सुवासिनी ज्या असतात त्यांनी अखंड सौभाग्य लाभू दे म्हणून प्रार्थना करायची आहे. दिवसभर कडक उपवास असतो खरं तर याचा, आणि या उपवासासाठी फलाहारच केला जातो. या दिवशी अग्नीवरती बनवलेले पदार्थ खात नाही असं सांगितलं जातं. बऱ्याच ठिकाणी साबुदाणा खिचडी वगैरे खातात, पण शक्यतो फलाहार केलेला अतिशय उत्तम मानला जातो. आणि या दिवशी जो आहे तो दिवसभर आपल्याला झोपायचं नाही आहे, दिवसभर आपल्याला सेवा करत राहायची आहे. कोणतीही करा किंवा मग आपली कामं केली तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी हरितालिकेची कथासुद्धा ऐकायची आहे. आता याचं विसर्जन कसं करायचं, तर दुसऱ्या दिवशी आपला हरतालिकेचा उपवास जो आहे तो सुटतो, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लिंग जे आहे शिवलिंग ते विसर्जित करायचं आहे. तुम्ही ही माती जी आहे ती आपल्या कुंडीमध्ये, माती म्हणजे वाळू जी आहे ती कुंडीमध्ये किंवा इतर कुठेतरी जमिनीमध्येही टाकून देऊ शकता. आणि ज्या पत्री वगैरे आहे तर ते निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. आता आपल्याला हा उपवास करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बघा. ज्याची त्याची शेवटी श्रद्धा असते की उपवासाला नक्की काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे. बरेच जण म्हणतात की या उपवासाला शिजवलेले पदार्थ खाऊ नये, तर मग बऱ्याचशा जणी काय करतात, फलाहार घेतात, म्हणजे फळांचंच जेवण करतात. परंतु जेव्हा तुम्हाला जर ते शक्य नसेल की फळं खाऊन तुमचा दिवस संपू शकत नसेल, तर अशा वेळी तुम्हाला अशक्तपणा येऊ नये, थकवा येऊ नये यासाठी तुम्ही साबुदाणा खिचडी वगैरे खाऊ शकता. बरेचसे जण नाही खात, पण काही महिलांना जर होणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही ते खाऊ शकता. आणि आपण जो उपवास केलेला आहे, मग तुम्ही कसाही उपवास केलेला असू द्या, अगदी निर्जळी उपवास तर शक्यतो कुणी करत नाही, पण जेव्हा उपवास सोडला जातो तेव्हा उपवास सोडताना दह्याचं सेवन नक्की करा. कारण या दिवशी आपलं जे व्रत असतं तर आपल्या शरीराला आपण इतका उपवास केल्यानंतर, म्हणजे दिवसभर रात्रभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा उपवास सोडता तेव्हा दह्याचं सेवन करा, कारण ते आरोग्यदायी मानलं जातं उपवास केल्यानंतर.
या दिवशी आपण पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी यांचं सेवन करू शकतो. नारळ पाणी घेऊ शकतो, लिंबू पाणी घेऊ शकतो, डाळिंबाचा रस, उपवासामध्ये प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचं सुद्धा आपण सेवन करू शकतो. त्याचबरोबर बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, मनुके यांचं सुद्धा आपण सेवन करू शकतो. उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थांचाच करायचा असतो आणि म्हणून तळलेले आणि तेलकट पदार्थ जे आहे ते खाऊ नका. ते आरोग्याला हानी पोहोचवतात आणि याच्यामुळे डोकेदुखी आणि मळमळ यासारख्या समस्यासुद्धा उद्भवतात. त्याचबरोबर बाहेरचं अन्न तर आपल्याला या दिवशी खायचं नाही. तर नियम काय आहे, तर उपवासाचा दिवस जो आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखवणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घरात आणि बाहेर सर्वांशीच आपल्याला प्रेमाने बोलायचं आहे. ज्येष्ठांची सेवा करायची आहे. आनंदी ठेवायचा आहे. म्हणजे आपला उपवास जो आहे तो यशस्वी होतं असं म्हटलं जातं. उपवासाचं फळ हे कोणालाही दुखवल्यामुळे मिळत नाही. कोणाबद्दल द्वेषाची भावना आपल्या मनामध्ये असेल तर याचं फळ मिळत नाही असं सांगितलं जातं. म्हणून हे नियम जे आहे ते आपल्याला पाळायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे किंवा बनवायचं नाही आहे आणि असे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहे. दुपारच्या वेळी आपल्याला झोपायचं नाही, रात्रीचे तुम्ही झोपू शकता. तर असे हे जे नियम आहे ते हरितालिकेच्या दिवशी आपल्याला पाळायचे आहे. इतकंही कठोर व्रत नाही आहे की प्रत्येकाने याला घाबरायला हवं की हे व्रत म्हणजे खूप अवघड. पण कसं आहे, हरतालिकेचं व्रत जे आहे ते असं म्हणतात की एकदा आपण पाळायला सुरुवात केली तर ते आपल्याला आयुष्यभर पाळायचं असतं. आपल्या पतीसाठी किंवा मग चांगला नवरा मिळावा म्हणून मुलीसुद्धा हे व्रत करतात. तर ज्यांनी ह्या व्रताला सुरुवात केलेली आहे तर त्यांनी ते व्रत शेवटपर्यंत करायचं आहे.